तसं नाही बाबू, आपला बिझनेस माइंड आहे, बिझनेस माइंड. नाही चाय बनवत जाते, मी विकत जातो. उभे म्हणे कवा चाय बनवला होता का नाही. आता आपला गण्या भाऊ म्हणताय तर पाहतो बा ट्राय मारून. काय जा बाबा, लोकायला चाच पाच जा, नाही तर दुसरं काही बाजून देसान. चांगला गुळाचा चहा बनवले का तिथं. गुळाचा चहा नाही भेटत, लोक बम घेईन त्या पाचचा गुळाचा चहा. मग हेच तर नाही समजत तुम्हाला, गुळाचा नाही काही नाही, आपला साखरीचाच बरा आहे. लोक 10 रुपये कट विकते तर आपण 5 रुपये कट विकायचा. आपण 4-5 दिवस कामावर येणार नाही. अरे मग ट्रॅक्टर कोण पाहिजे. तर मातीवर लावला ना आपण ट्रॅक्टर, तर ट्रॅक्टरवर कोणाला पाठवू मग मी आता. आता तुम्ही कमालच करता पाटील, काही माहिती ठेवत जा जराशी. कायची माहिती बा. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला माहितच नाही वाटते. महाकुंभ सुरू होत आहे ना पाटील 13 तारखेपासून प्रयागराज मध्ये. नो माहित आहे ना ते. कसं मग जायचा की प्लॅन आहे वाटते तेव्हाला. पण जास लागन ना, जावंच म्हणलं. चालत असाल तर चला मग तुम्ही पण. आणि मग अजून एक दोघांना विचारून गाडी कडूनच गेलो असतो. मग आता म्हणजे जास्त लागते ना. माझा पोट्ट्याचा प्लॅन झालता बा आता. राजू तुम्ही सांगत नाही, काही नाही सांगत तर जा. चला मग एक दोघांना अजून विचारून घेतो, मोठी गाडी करून चालले जाऊ मस्त. तेच म्हणता, असा काही योग येत नाही. एवढा महाकुंभ मेला आहे तर आता जास्त लागेल ना. तर बदाम विचारून घे बरं. ते शांताराम भाऊले की विचार, आणि ते पाटील की आहे त्याला विचारून घे. बरं विचारून घेतो मग त्याले पण. तसं उद्यापासूनच सुरू होत आहे ना. उद्याची 13 तारीख उद्यापासूनच चालू होत आहे वाटते ना ते. उद्यापासून, उद्या 13 जानेवारी तर मग 26 फेब्रुवारी पर्यंत आहे ते. मग पाहून घे, मग विचारून घे कोण कोण येत आहे तर मग चला जाऊ. बरं विचारतो ना. का बाजी तुम्ही की मी चालत नाही का. ते कुंभ मेला आहे ना, महाकुंभ मेला जिवंत आहे तवरी घ्या पाहून, जे पाहिजे होते ते. आता काय आमचे फिरायचे दिवस राहिले का शांताराम, काही बोलतो राजा तू. अहो फिरायच्या दिवसात तुमच्यासारखे गाड्या करू जाऊ राहिले ना. एवढा खास पर्व आहे तो महाकुंभ मेला. 144 वर्षातून एकच डाव येते ना. म्हणजे जीवनात फक्त एकच डाव पाहायला भेटते आपल्याला. ते तुम्ही काय चान्स सोडता का, असं सांगा बरं. अरे मी पण म्हणताव ना राजा शंभाले, पण हा ऐकत नाही ना. अल्बा जाऊ म्हणताव. आपलं का अर्धी तिकीटवाले माणसं आपण, एसटीने गेलं तरी होते. तेच म्हणताव ना, मस्त जाऊन याचं. का म्हणता शांताराम भाऊ, कुंभमेळ्याला जायचा प्लॅन चालू आहे वाटते. मग जायचं नाही तर का करायचं, जास्त लागते ना. तेच विचारासाठी आलो होतो बा. आम्ही पोट्टे जाता तर तुम्ही चालता का बा म्हणून. जायचं म्हणजे जास्त लागते प्लॅन. मग संग मगच चालले जाऊ. तेच म्हणलं किती जण होते तर विचारावं बा म्हणलं बदाम भाऊले. मग एक मोठी गाडी करावून चाललं जावं म्हणलं. का संभाबाजी चालता का नाही मग. का होते आमच्याच्याने येणं राजा तेवढं दूर. तुमच्या जाणं म्हणता, तुमच्यासारखे किती लोक आहेत तिथं आता जाणारे. कुणाचं नशिबी नाही राहत ना राजा तसं पाहिले. आता तुमचं आहे तर पाहून घ्या तेवढं. मग गाडीत गिडीत बसायची व्यवस्था जर चांगली होत असेल तर मग आम्ही येतो. नाही तर कसे आमचे पायानं लंबे आहो आम्ही होऊन. महत्वाचं म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था असली पाहिजे चांगली. असं का लोड आहे हो. तुम्ही चालत एक डाव तिथं पहा ना मग कसं माहोल राहते तर. तर मी काय म्हणतो बदाम, एक परी बायाला विचारून घेतलं असतं. नाही तर त्यांनी म्हणायचं आम्हाला विचारलं नाही काही नाही, तुम्हीच जाता का. काय हो बाया घ्यायच्या लोच्यात कायले पडता. आपणच जाऊन माणसं. तुम्ही माणसं आम्ही पोट्टे नाही आबाजी घे बस झालं. त्या बाया फायच्या चक्कर मध्ये पडसान तर झालंच मग. अरे तसं नाही जमत, कसं विचारा लागते. तुझे काय राजा, तुझे लग्न नाही झालं, तुला काय माहिती आहे याच्यातलं. त्याच्या बाईला नेलं नाही तर मग मला तरी जाऊ देते का ते. बाबा मग एक गाडी अगो सांगा लागेल मग. असं करणारे शांताराम, मीटिंगच घेऊन घे ना संध्याकाळी मस्त फर्स्ट क्लास मीटिंग घेऊन घे. तिथं व्यवस्थित सविस्तर बोलणं होते मग सगळ्याचं. असं म्हणता का, मग मीटिंगच घेऊन घ्याव ना. बरं बाबू जो सगळ्या बायाला सांगून देतो का मीटिंग आहे म्हणून. पण मीटिंग कुठं घेता आता. असं करणं आपल्या घरी सांगून दे. आपल्या घरी संध्याकाळी 7 वाजता मीटिंग आहे म्हणून सगळ्याला सांगून दे. बरं ठीक आहे सांगून देतो ना. चाल आता तर बाया पाय येत आहे म्हणते. आता तर पुरा मावलच होते काय का. तेच जेवढे जास्त लोक राहिले तेवढीच जास्त मजा येते. मग चाल सांगून देतो सगळ्याला. अहो सांगा म्हणजे तुम्ही याच्या पहिले गेले असेल ना कुंभमेळ्याला. बाप्पा आत्ताच आहे का रे. 2-3 डाव जाऊन आलो मी तर. आम्हीच राहिलो वाटते. आम्हीच काही नाही पाहिलं. तुम्ही सब पाहून बसले वाटते. कोण बा शांताराम, सबनच पाहून बसलो ना आम्ही. कसं माहितीवाले सोबत राहिले. आता तुम्ही पहिले जाऊनच आहे ना, तर माहितीवाले संग राहिले तर अजून बरं. बनच माहिती आहे ना. 8-8 दिवस तिकडच राहू ना आम्ही. बापरे 8-8 दिवस राहा का तुम्ही, म्हणजे पूर्ण मुक्कामानच. मग काय तर. मी तर आता कुठंच नाही जात राजा. आमचं महिन्यालेच आम्ही जात राहू देवदर्शनाले. यायच्या यानं फिरणं तरी होते का रे आपल्यासारखं. रेऊड यायचे छान कुठं फिरणं होते. तर लागा मग तयारीला आबाजी, जायचं होय मग आता. मी तयारीतच आहो, तुम्हीच पहा. काय म्हणतो शांताबाई, आले बोलवलं होतं बा. खायला बोलवलं. तेवढा कुंभमेळा आहे त्या प्रयागराज मध्ये, तर जाणार लागेल का आपल्याला. तुमचे शांताराम भाऊ म्हणत होते का सगळ्या बायाले बाय विचारून म्हणून, चालता का बा म्हणून म्हणलं एखादा मन सगळ्यालेच विचारून घ्या. ते कुंभमेळा नाही, महाकुंभ आहे, महाकुंभ मेला ना, महाकुंभ मेला म्हणून म्हणलं चालता का म्हणत होतं तुम्हाला सगळ्याले. चला ना बापा, आता असं आपल्या बायाले कुठं असं झाले भेटत नाही. आता कुंभ मेला आहे, महाकुंभ मेला तर झालं तरी भेटन. तेच म्हणताव ना, आपलं घरचेच कामं सरत नाही, असं कुठं झाले भेटत नाही. आता याच्यासोबत जाणं तरी होते आपलं. कांताबाई त्या घरचे गिरचे पहिले जाय वाटते ना, असं कुंभ मेला की असला तेव्हा. पण बाप्पा जाय नाही तर का. आता माझ्या आबाजी जुन्या काळात 1989 मध्ये कुंभ मेल्यामध्ये गेले होते. सांगेन बाप्पा का गर्दी होय म्हणता. गर्दी भयानक गर्दी. 1.5 करोड लोक आलते म्हणते त्यावेळेस तेव्हा जुन्या काळात 1989 मध्ये. बापरे 1.5 करोड लोक आलते का तेव्हा. पण 1.5 करोड लोक आलते तेव्हा त्या काळात.
तेव्हा तर एवढे काही साधनही नव्हते जाण्या येण्याचे. हो ना आणि आपल्याला झाले आहेत आपण जात नाही पा. त्यावेळेस म्हणते सोमवती मौनी अमावस्याले कितीतरी लोकांनी म्हणजे शाही स्नान केलं होतं म्हणते, म्हणजे आंघोळ. न असं फक्त 72 वर्षानं एकट्ठा होत असते म्हणते. हो का वा? आणि ते सोमवती मौनी अमावस्या नाही का, तेव्हा जे स्नान करते ना त्याला महाकुंभ म्हणजे पूर्ण कुंभ मानले जाते म्हणते. तेव्हा त्यावेळेस 1989 7,000 बसेस होत्या म्हणते, म्हणजे जाले आले, म्हणजे कोणाला प्रवास करायची अडचण नाही गेली पाहिजे. आणि 1200 रेल्वे होत्या म्हणते येण्या जाण्याले, म्हणजे भारतातून कानोकोपऱ्यातून लोक आले होते म्हणते त्यावेळेस. तेव्हा बरं एवढे सारे लोक त्या काळात गेले ना, आता आपल्या काळात एवढं काही आहे झाले आले पण आपण जात नाही. म्हणतो यावेळेस काही हो आपण जायचं म्हणजे जायचं. जाऊस ना बापा, आता हे सोडायला जमते का चान्स? बाय हो तुम्हाला सगळ्याला सांगतो, सगळेच जण यायचं. मायापाशी आले पैसे नाही ना अमकं नाही ढमकं नाही ते अजिबात करायचं नाही. जायचं म्हणजे जायचं, सगळ्यांनाच जायचं. हो ना, आता आम्ही तयारच आहोत, चला ना. मंदा मावशी, शांता मावशी, तुम्हाला नाही का 7 वाजता मीटिंग आहे म्हणते ते महाकुंभ मेल्याला जायची. तुम्हाला तिथं सगळ्याला बोलवलं, सबनानं हजर राहायचा. हो ना आम्ही सर्वांनाच जाणार येतो, पण कुठे यायचं होय? तर शांताराम भाऊ तुमच्याच घरी म्हणे बा. बरं आमच्या घरी का, मग तर चांगलंच आहे. बरं सगळ्याला घेऊन येतो मग तिथंच. चला पण ये जा लवकर, वेळ नका करू मग. मी बायाला वेळ करता. आता जाणं येणं म्हणलं तर 2-4 दिवस मोडूनच बाई आपल्याला. तर लाडू चकल्या चिवडा हे ते करावंच लागेल ना. हो ना, करू ना बाई, सगळेजण मिळूनच करू, म्हणजे सगळ्याला सोन जाते. तर 7 वाजता मीटिंग आहे म्हणते, तर मग आता तिथं जाऊ, मग पाहू का करायचं तर. बरं ये जा मग मायावाल्या घरी 7 वाजता. येतो ना बाई. म्हण्यानं माया तर असा विचार आहे का मस्त तिथं कुंभ मेल्यामध्ये जाऊन मस्त चायचं दुकान टाकून द्या. तसं थोडंसं कमाईचा विचार करायला लागेल ना आपल्याला. कायचा नाही विचार करशील राजा तू, नावाचा गण्या होईन. तसं नाही बाबू, आपला बिझनेस माइंड आहे, बिझनेस माइंड. नाही चाय बनवत जाते मी, विकत जातो. उभे म्हणे कवा चाय बनवला होता का नाही. आता आपला गण्या भाऊ म्हणताय तर पाहतो बा ट्राय मारून. काय जा बाबा, लोकायला 4-5 जा, नाही तर दुसरं काही बाजून देसान. चांगला गुळाचा चहा बनवले का तिथं. गुळाचा चहा नाही भेटत, लोक बम घेईन त्या पत्ता गुळाचा चहा. मग हेच तर नाही समजत तुम्हाला, गुळाचा नाही काही नाही, आपला साखरीचाच बरा आहे. लोक 10 रुपये कट विकते, आपण 5 रुपये कट विकायचा. 5 रुपये कट जरी म्हणलं तर तिथं लोक किती राहते बाबू, 10 करोडच्या वर लोक राहणार आहे तिथं. 5 रुपये कटानं कम से कम 3,000 जरी चाय कटले ना आपले, तर दिवसाची किती होत आहे, 15,000 रुपये होत आहे ना. पैसाही पैसा, मस्त मजा. एक काम कर ना गण्या, माया ऐकतं का, मी चांगली आयडिया देतो तुले. सांग कोणती आयडिया सांग. बे चाय फाय विकण्यापेक्षा तिथं लोक किती येते, 10 करोड येते म्हणते ना, तर तू सगळ्याला 1-1 रुपया जरी मागला तरी किती होत आहे, 10 करोड रुपये होत आहे ना. हे 1 नंबर आयडिया आहे. तुम्ही कामाला भीक मागायला लावता करा जेव्हा आता. ते चायच्या आयडियापेक्षा हे कवाय चांगली आहे बोलले का गण्या, हे तर मस्त आहे. एक दिन में करोडपती. याचा बे सगळे जण शांताराम भाऊच्या घरी बोलवलाय सबन आले, ते जायचं आहे तर मीटिंग आहे त्याची. बरं ठीक आहे ना. आता नाही बोलवलं आपल्याला का जाता येत नाही का. स्पेशल गाडी करू चाललेलं चालले जाऊ आपण. पण कसं आहे प्रमोद भाऊ, तसं चांगलं नाही वाटत ना. सगळ्यासोबत जाण्याची मजाच वेगळी. आपण काय एकटे जाण्यात का मजा आहे का सांगा बरं. पाय आता त्याची मीटिंग आहे म्हणते आता, आपल्याला बोलवलंय नाही, आपण त्याच्यासोबत कसं काय जायचं सांग बरं. प्रमोद भाऊ कधीच अपमान सहन करून घेत नाही, माहित तर असं नसतं तुले. इथं तुला गावात मानच नाही तर अपमान कुठून होईल तुला. हो ना प्रमोद भाऊ, तुम्हाला तर मानानं बोलवायला पाहिजे त्यांनी. घनश्यामचं पोट्टेवर राहिले बा काऊन तर. आता बोलवायला पटवलं असं आपल्याला वनाच्या शेवटी. प्रमोद काका तुम्हाला बोलवत आहे, मीटिंग सुरू झाली ना. हो म्हणजे साऱ्याच्या शेवटी आता तुला बोलवायला पाठवलं का आम्हाला, नाही का. भले हुशार दिसते. मला नाही माहित, पण तुम्हाला बोलवायला पाठवलं. लवकर चला, मीटिंग सुरू झाली. पाय घेशा राहिला का आपल्याला मान, सगळ्यात शेवटी आपल्याला बोलवलं. पाय हाय कसे राहते गावातले कुचिन लोक. तर कसं आहे, जाऊ द्या ना प्रमोद भाऊ, आता बोलवलं तर चला ना. बरं तू म्हणताय म्हणून येतो, नाही तर आलोय नसतो. चला मग. चला मग आले का सगळे, आता मीटिंग घ्यायला काही हरकत नाही मनाची. आपले प्रमोद भाऊ राहिले होते त्यांनी पण आले आता. काही हरकत नाही, लेट का होईना पण तुम्ही बोलवलं ना, ते महत्वाचं आहे. चला मग सुरू करून देऊ. आता सगळ्याचं जमण्याचं कारण म्हणजे आपल्याला जायचं आहे महाकुंभ प्रयागराज उत्तर प्रदेश. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो, त्याच्यानंतर कशा पद्धतीनं आपण जायचं त्यावर बोलू. मग काही हरकत नाही पाटील, चालू करून द्या. आता उद्याची म्हणजे 13 जानेवारी, आता उद्यापासून महाकुंभाची सुरुवात होणार आहे, तर 26 फेब्रुवारी पर्यंत हे राहणार आहे. तसं जवळपास 40 दिवस असा चालू राहणार आहे हा कुंभमेळा. विशेष सांगायचं म्हणजे जवळपास इथं 40 करोड लोक येणार आहे आणि त्याची व्यवस्था सुद्धा तिथे केलेली आहे. आणि विशेष म्हणजे तिथं 6 शाही स्नान होणार आहे. पहिलं म्हणजे 13 तारखेला, आणि दुसरं मकर संक्रांत, तिसरं मौनी अमावस्या, चौथं बसंत पंचमी, 5वं माघ पौर्णिमा. मी काय म्हणत होती पाटील, ते शाही स्नानचं काय महत्व आहे म्हणाचं. आता बरोबर बोलले तुम्ही मंदाबाई. शाही स्नानचं जे महत्व आहे ते म्हणजे असं की आपण जे काही पाप करतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती होते असं म्हणलं जाते. तिच्या विशेष गोष्टी काय आहे म्हणायचं अजून. आता जो होणारा महाकुंभ आहे तो म्हणजे 144 वर्षानंतर येते. म्हणजे एकूण 12 कुंभ मेल्यानंतर महाकुंभ मेला येते.
आणि या महाकुंभामध्ये साधू संत ऋषीमुनी आणि योगी ध्यान करतात आणि धर्माचा प्रचार करतात. तर पाटील मी ना ऐकलं होतं तिथं नागा साधू असे वेगवेगळे साधू येतात म्हणते, म्हणजे त्याचं कसं काय बा? हा झाबरू, त्याचं कसं आहे, 13 वेगवेगळ्या आखाड्यातून तिथं साधू संत येतात आणि धर्माचा प्रचार करतात. तर कोणत्या का नदी पण आहे म्हणते बापा? हो, तिथं 3 नदीचा संगम होते, पण एक नदी तिथं अदृश्य आहे, म्हणजे ते अजून वाहत नाही. त्याला त्रिवेणी संगम म्हणते. त्याच्यात गंगा, यमुना आणि सरस्वती आहे, पण तिथं सरस्वती अशी म्हणजे वाहत नाही, पण ते मानल्या जाते. की तिथं का काय आता व्यवस्था काय आहे ते सगळं आता आपला जो सांगेन. तर आता जो भरणारा महाकुंभ मेला आहे तो इतका मोठा आहे का? तिथं एकूण 25 सेक्टर आहे, एकूण 5 ठिकाण आहे, त्याच्यात 25 सेक्टर आहे. तरी सर्वांनी बरोबर आपापल्या हिशोबानं जायचं. म्हणजे ते पहिले कहावत होती ना, कुंभ के मेले में खो गए, तर ते बरोबरच आहे वाटते. एवढं मोठं असते नाही का? हो, जवळपास तिथं 40 करोड लोक येणार आहे यावेळेस. तर सगळ्यांनी माहिती समजली ना? तर चला मित्रांनो, आम्ही पण जात आहोत, तुम्ही पण जा कुंभमेल्यामध्ये, महाकुंभ मेल्यामध्ये. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.